वेलकम टू अन्यू सेशन ऑफ केसीसी ट्युटोरियल्स. मुलांनो, आज आपण 9th इंग्लिश 2.5 प्ले म्हणजे एक नाटक याचा पार्ट सेकंड बघणार आहोत. फर्स्ट पार्ट मध्ये आपण बघितलं की एका जो गुन्हा झाला होता भिंत पडल्याचा, तर त्याला दोषी कोण, तर तो व्यापाऱ्याने मग पुढच्याचं नाव सांगणे, असं त्या सोनारापर्यंत येऊन थांबलेलं आहे. आता यापुढे सोनाराला शिक्षा होती का, अजून हे नाटक वाढतंय, हे आज आपण पाहणार आहोत. तर बघा पार्ट सेकंड गार्ड एक्झिट अँड रिटर्न विथ द गोल्डस्मिथ. दुसरा पहारेकरी जातो आणि सोनाराला घेऊन येतो गोल्डस्मिथ इन अ क्रँकी टोन. आता भ्यायलेल्या आवाजात सोनार म्हणायला सुरुवात करतो, ओ नोबल किंग, हे उच्चकुलीन राजा, आय बेग ऑफ यू, मी तुमची भीक मागतो. हाऊ कॅन यू गिव्ह मी सच अ हॅर्श सेंटेन्स, तुम्ही एवढी कठोर शिक्षा मला कशी करू शकता. आय वॉज मेअरली फॉलोइंग युअर ऑर्डर्स टू द लेटर, जी तुम्ही पाठवलेली मला ऑर्डर होती, जी आज्ञा होती, तीच तर मी पाळत होतो. यू कमांडेड मी टू सेट असाइड ऑल माय वर्क, तुम्हीच मला आज्ञा केली होती ना की तुझे सर्व कामे बाजूला ठेव. अँड गेट द क्वीन्स ऑर्नामेंट रेडी बिफोर हर हायनेस बर्थडे, आणि सर्वात प्रथम राणीचे दागिने करायला घे त्यांच्या वाढदिवसाच्या आधी. म्हणजे काय, राणीच्या वाढदिवसाच्या अगोदर तुम्हाला सर्व दागिने बनवून पाहिजेत, अशी राजाची आज्ञा होती त्याला. सो देअर हॅज बीन अ डिले इन मेकिंग दिस लेडीज ब्रिडल ऑर्नामेंट, म्हणून जे काय ह्या मुलीचे नववधूचे दागिने जे होते ते मला बनवायला उशीर झाला. इन द नेम ऑफ जस्टिस युअर हायनेस पार्डन मी, आणि माझ्यावर न्याय करा, मला माफ करा राजा. स्पेअर माय लाईफ, आणि मला जीवदान द्या. आय वॉज जस्ट फॉलोइंग युअर हायनेस ऑर्डर्स, मी फक्त तुमच्या आज्ञाच पाळत होतो. यावर राजा काय म्हणतो बघा, किंग, नॉट अनदर वर्ड, एक शब्द बोलू नकोस. युअर एक्सक्यूज डज नॉट होल्ड गुड, तुझी ही जी काय सबब आहे ती काही चालणार नाही. टू द गार्ड्स, आणि पहारेकऱ्यांना म्हणतो, टेक द गोल्डस्मिथ अवे टू द गॅलोज, याला सुळापाशी न्या. अँड हँग हिम ऍट वन्स, आणि याला फाशी देऊन टाका. गोल्डस्मिथ. तर सोनार म्हणतो, हॅव मर्सी, दया करा. ओ जेनरस राजा किंग, हे उदार राजा, माझ्यावर दया करा. आय फेल्ट ऍट थाय फीट, थाय म्हणजे यू, मी तुमच्या पाया पडतो. प्लीज फॉरगिव्ह मी, मला माफ करा. जस्ट वन्स, एकदा तरी. दिस टाइम, ह्यावेळी तरी माफ करा. लेट मी लिव्ह, मला जगू द्या. आय हॅव, मला. आणि हे अर्धवटच वाक्य त्या सोनाराचं त्या स्टेजवर होतंय, आणि तो आता पुढे जातोय. आता पुढे काय होतं बघा, किंग लाऊडली, नन ऑफ दिस एनीमोर, त्यापुढे काहीच नाही. टेक हिम अवे ऍट वन्स, त्याला लवकरात लवकर माझ्या नजरेसमोर घेऊन जावा. लेट हिम हँग टू डेथ, आणि मरेपर्यंत फाशी द्या. टू गार्ड्स ड्रॅग द वेलिंग गोल्डस्मिथ अवे, आता त्या आक्रोश करणाऱ्या सोनाराला दोन पहारेकरी घेऊन जातात. कोर्टियर्स अँड अदर विस्पर टू वन अनदर, विस्पर म्हणजे कुजबुजणे. आता राजदरबारातील लोक हे एकमेकांच्यात कुजबुजतायत. सून द गार्ड्स रिटर्न विथ द गोल्डस्मिथ अँड द हँगमॅन, पण लगेच पहारेकरी त्या सोनार व हँगमॅन म्हणजे फासावर चढवणाऱ्या माणसासोबत राजदरबारात परत हजर होतात. किंग अनॉइड, व्हॉट, नाराजगी व्यक्त करत राजा म्हणतो, काय. व्हाय यू हॅव नॉट कॅरीड माय ऑर्डर्स, तुम्ही माझ्या आज्ञेचं पालन का नाही केलं. हँग द गोल्डस्मिथ ऍट दिस मोमेंट, ह्याच क्षणी ह्या सोनाराला फाशी द्या. ऑर एल्स यू विल सफर द सेम पनिशमेंट, नाहीतर तुम्हाला सुद्धा सेम शिक्षा करण्यात येईल. हँगमॅन, आता फासावर चढवणारा माणूस जो फाशी देतो. होल्डिंग ऍट नूज इन हिज हँड, नूज म्हणजे गळफास, हा दिसतोय इथे. हा गळफास घेऊन तो दाखवतो राजाला, 1000 अपॉलॉजीज, म्हणजे मला खूप माफ करा. ओ ग्रेट किंग, बट दिस नूज डज नॉट फिट द गोल्डस्मिथ नेक, पण जो हा गळफास आहे हा या सोनाराच्या गळ्यात व्यवस्थित बसत नाहीये. इट इज टू लूज, तो खूपच ढिला झालेला आहे त्याच्यासाठी. किंग, राजा आता काय म्हणतो, देन ट्राय इट अराउंड एव्हरीवन्स नेक हिअर, मग या दरबारात असणाऱ्या प्रत्येकाच्या मानेसाठी त्याचा एक प्रयत्न करा. कोणाच्या मानेत परफेक्ट बसतोय हे पहा.
बघा आता राजाचा हा कसा नाही की सोनाराच्या गळ्यात बसत नाही म्हणून उपस्थित असलेल्या लोकांच्या गळ्यात घाला आणि कोणाला तरी फाशी द्या. पॉइंटिंग टू द सब्जेक्ट आणि प्रोजेक्ट बोट करत म्हणतो की हा कोणाच्या गळ्यात बसतोय त्याला फासावर द्यायचे आपल्याला. अँड सी हू इट फिट्स आणि कोणाच्या गळ्यात बसतोय ते पहा. हुज ओव्हर हॅज द नेक ऑफ द साइज ऑफ नोज आणि ज्याची मान त्या गळफासाच्या बरोबर मापाचे आहे मस्ट बी हँग त्याला आपण फाशी देऊन टाकू. हँगमॅन ट्राईज द नोज ऑफ मेनी ऑफ द सब्जेक्ट्स. आता जो फाशी देणारा माणूस आहे तर त्या प्रजेमधल्या लोकांच्या बरोबर गळ्याचं माप घेऊन प्रत्येकाच्या गळ्यात अडकवत असतो. वेटिंग फॉर जस्टिस न्यायाची वाट बघत असलेल्या प्रत्येकाच्या गळ्यात. दे स्पन अँड रेजिस्ट. आता ते झिडकारतायत तो फास आपल्या गळ्यात बरोबर बसू नये म्हणून आणि रेजिस्ट विरोध करतायत. बट द हँगमॅन विथ द हेल्प ऑफ गार्ड्स ओव्हरपॉवर्स देम. पण त्यांच्यावर बळजबरीने हँगमॅन पहारेकरांच्या मदतीने त्यांच्या गळ्यात तो गळफास टाकतोय. फायनली द नोज फिट्स द डिस्पल आणि शेवटी तो गळफास त्या आलेल्या शिष्याच्या म्हणजे पाहुण्या आलेल्या शिष्याच्या बरोबर गळ्यात फिट बसतो. हँगमॅन युअर हायनेस इट फिट्स. राजे बघा शेवटी हा गळफास ह्या माणसाच्या गळ्यात बरोबर बसतोय. डिसिपल आता म्हणतोय शिष्य बट पण किंग जस्टिस ऍट लास्ट. नाही शेवटी न्याय झालाच. टेक हिम टू द गॅलोज विदाउट फर्दर डिले. अजिबात आता यापुढे उशीर न करता ह्याला सुळावर चढवून टाका ह्याला फाशीची शिक्षा देऊन टाका. हँगमॅन अँड गार्ड्स फोर्स द प्रोटेस्टिंग डिसिपल आउट. आता हँगमॅन आणि पहारेकरी त्याला घेऊन जातात. तो सुद्धा विरोध करतोय फासावर जाण्यासाठी. किंग राजा म्हणतो आता जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाइड. म्हणजे न्यायाला झालेला उशीर हा न्याय नाकारल्यागतच आहे. अंधेरी नगरी प्राइड्स इटसेल्फ ऑन प्रॉम्प्ट ऍक्शन. आणि या अंधेरी नगरीला स्वतःवर गर्व आहे की अशा ताबडतोब निर्णय घेणे ताबडतोब ऍक्शन करणे यासाठी. आवर ऍक्शन स्पीक लाउडर दॅन वर्ड्स. आमची कृतीच आमच्या शब्दांपेक्षा जास्त बोलकी आहे. व्हॉइसेस अँड शाउट्स हर्ड फ्रॉम आउटसाइड. आता बाहेरून आवाज गोंधळ येतोय. ऑल री एंटर इन द रश अनदर एल्डरली मॅन. आता सर्वजण जोरात पळत येत आहेत. एक एल्डरली मॅन म्हणजे वृद्ध व्यक्ती आहे. किंग आता म्हणतो बघा व्हॉट वाय हॅव यू ऑल रिटर्न विथ दिस स्ट्रेंजर अलाइव्ह अँड हु इज दिस मॅन. काय तुम्ही सर्वजण या अनोळखी माणसाला घेऊन जिवंत घेऊन परत का आलेला आहे आणि हा दुसरा माणूस कोण आहे. फर्स्ट गार्ड पहिला पहारेकरी म्हणतो आय बेग यू पार्डन. माफ करा मला राजे. युअर हायनेस बट वी आर कन्फ्युज इंडीड. पण आम्हीच आता कन्फ्युजन मध्ये गोंधळलेलो आहोत. दिस ओल्ड मॅन रश टुवर्ड अस. हा जो वृद्ध व्यक्ती आहे हा पळत पळत आमच्याकडे आला. ऍज वी वेअर अबाउट टू हँग द यंग स्ट्रेंजर. ह्या अनोळखी युवकाला फाशी करण्याआधी हा माणूस हा वृद्ध व्यक्ती आमच्याकडे पळत आला. अँड बेग्ड भीक मागू लागला. प्लीडेड विनंती करू लागला. दॅट ही शुड बी हँग इन्स्टेड की ह्या डिसिपलला फाशी देण्यापेक्षा मला फाशी द्या. आता दुसरा पहारेकरी काय म्हणतो. सेकंड गार्ड ऍट फर्स्ट वी थॉट द ओल्ड मॅन हॅड लॉस्ट हिज मेंटल बॅलन्स. पहिल्यांदा आम्हाला वाटलं की ह्या वृद्ध व्यक्तीचा मानसिक संतुलन बिघडलेलं आहे. व्हॉट सेन मॅन वुड विश टू सफर सच अ ड्रास्टिक डेथ विलिंगली. कोणता असा मूर्ख मनुष्य असेल जो असं भयंकर मृत्यू स्वीकारायला ते सुद्धा विलिंगली स्वतःच्या इच्छेने स्वीकारू शकतो. आता परत फर्स्ट गार्ड पहिला पहारेकरी यावर काय म्हणतो बघा. बट दिस यंग मॅन सेज दॅट ही इज अ वाईज अँड लर्न सेज फ्रॉम द फॉरेस्ट यॉन्डर अँड ही हिमसेल्फ वॉज अ तीज मॅन्स डिसिपल. तर पहिला पहारेकरी म्हणतो की हा जो यंग मॅन आहे ज्याला आम्ही फाशी द्यायला चाललो होतो तो म्हणतोय की हे विद्वान आणि लर्न हुशार असे साधू आहेत जे ह्या जवळच्या जंगलात राहतात आणि मी त्यांचा शिष्य आहे हे त्यांनी सुद्धा मान्य केलेलं आहे. त्यावर साधू आता म्हणतो बघा काय. सेज म्हणजे साधू ते. ओ नोबल किंग. हे उच्च कुलीन राजा. यू आर मोस्ट जेनरस. तू तर खूप उदार आहेस.
बी काइंड अँड अलाव मी टू बी हँग इन प्लेस ऑफ माय डिसिपल. दया कर आणि माझ्या अनुयायाला, माझ्या शिष्याला फासावर चढवण्याऐवजी मला चढव. आय बेग ऑफ यू, मी यासाठी तुझी भीक मागतो. यावर राजा काय म्हणतो बघा, व्हॉट अ स्ट्रेंज अपील. ही कसली विचित्र विनंती करताय आपण. अँड व्हाय डज सच अ वाईज अँड होली मॅन विश टू ऑब्स्ट्रॅक्ट द कोर्स ऑफ जस्टिस, मे आय आस्क. आणि एवढा हुशार, एवढा पवित्र माणूस आहे हा, आणि हा या न्याय निवाड्याच्या कामात ऑब्स्ट्रक्ट म्हणजे अडथळा का निर्माण करतोय हे मला कळू शकेल का, असं त्या साधूला म्हणतो. त्यावर साधू म्हणतात बघा काय, सेज शोईंग रिलक्टन्स टू लेट आउट हिज सिक्रेट, आपलं गुपित सांगण्याचा नकार दाखवत. युअर मॅजेस्टी, राजे, द ट्रूथ इज, सत्य असे आहे की नो नो आय कॅन नॉट से इट, नाही नाही मी तुम्हाला सांगू शकत नाही. एक हे आता साधूचं नाटक चालू आहे बघा. किंग, आय डिमांडेड अन एक्सप्लेनेशन और आय शॅल नॉट हॅव यू हँग इन प्लेस ऑफ युअर डिस्पल. तेव्हा राजा म्हणतो, आय डिमांड अन एक्सप्लेनेशन, तुम्ही मला ते एक्सप्लेन करा, स्पष्टीकरण द्यावं, किंवा आय शॅल नॉट, मी तुमच्या शिष्याच्या ऐवजी तुम्हाला फाशी देऊ देणार नाही. सेज, त्यावर साधू म्हणतात, यू सी, ते असे आहे की इट हॅज बीन प्रेडिक्टेड बाय द ग्रेट प्रोफेट, एका महान भविष्यकाराने असे भविष्य वर्तवले आहे की नो नो, नाही आय शुडंट से दिस, मी तुम्हाला सांगू शकत नाही. तर काहीतरी गुपित लपवायचा आता साधू प्रयत्न करतात. किंग, नाराज होऊन म्हणतात, अनॉइड म्हणजे नाराज होऊन, स्पीक आउट ऍट वन्स और युअर डिसिपल विल बी हँग, पटकन सांगा नाहीतर तुमच्या अनुयायाला मी फाशी देऊन टाकेन. यावर सेज, ते साधू काय म्हणतात बघा, द ग्रेट प्रॉफिट हॅव foretold that the one who will hang on this day in this kingdom shall become the next king and conquer many more nations. एका महान भविष्यकाराने भविष्यवाणी केली होती की आज या दिवशी ह्या राज्यात, अंधेरी नगरी राज्यात, ज्या कोणाला फासावर चढवण्यात येईल, शॅल बिकम द नेक्स्ट किंग, तो या पुढचा राजा होणार, अँड कन्कर मेनी मोर नेशन, आणि तो अशी बहुसंख्य राज्य तो जिंकून घेणार. आय वॉन्ट टू बिकम द नेक्स्ट ग्रेट किंग, आणि म्हणून मला तो महान राजा बनायचा आहे. आय वॉन्ट टू बिकम द नेक्स्ट ग्रेट किंग युअर मॅजेस्टी अँड रीन ओव्हर अ ग्रेटर कंट्री, आणि यापेक्षा मोठ्या राज्यावर माझं राज्य मला स्थापित करायचं आहे, म्हणून आज मला फासावर जायचं आहे. आय विल गो डाऊन इन हिस्ट्री ॲज अ फेमस रॉयल मोनार्क, आणि इतिहासात माझं नाव लिहिलं जाईल एक महान राजा म्हणून. द फ्युचर जनरेशन्स विल रीड अबाउट मी, येणाऱ्या कित्येक पिढ्या माझ्याबद्दल वाचतील, माझा गौरव करतील, अँड माय ग्रेटनेस फॉर मिलेनियम टू कम, आणि हजारो वर्ष माझ्या महान कार्याची चर्चा होईल. आय शॅल नेव्हर अर्न द फेम इफ आय रिमेन अ रिक्लस अ सेज, आणि मी हा फेम, ही प्रसिद्धी, एक एकांतवासी असा साधू बनून कधीही मिळवू शकणार नाही. सो डू ग्रँट मी दिस फेवर, म्हणून मला ही शिक्षा आपण द्यावी, माझी विनंती आपण मान्य करावी. ओ किंग, हे राजा, लेट मी डाय ऍट द गॅलोस टुडे, म्हणून आज मला तुम्ही फासावर चढवा. आता यावर किंग काय म्हणतो बघा, द नेक्स्ट किंग, पुढील राजा, अँड दिस किंगडम विल एक्सपांड, आणि हे राज्य अजून खूप मोठे होणार आहे. ग्लोरी फॉर मिलेनियम्स टू कम, हजारो वर्ष ज्याचा नाव होईल, चर्चा होईल. व्हाय नो वन बट आय शुड बी इंटायटल टू दिस प्रिव्हिलेज, मग दुसरा कोणी का, ह्या संधीचा जो फायदा आहे तो मलाच भेटला पाहिजे. गार्ड्स, पहारेकरांनो, टेक मी टू द गॅलोज, मला त्या फासापर्यंत न्या, अँड हँग मी ऍट वन्स विदाउट एनी डिले, आणि अजिबात उशीर न करता मला फासावर देऊन टाका. हरी अप, घाई करा. डोंट वेस्ट टाइम, अजिबात वेळ दवडू नका. व्हॉट अ वंडरफुल फेट इन माय नेक्स्ट लाईफ, काय आश्चर्यकारक नशीब असेल माझं पुढल्या जन्मी. अ किंग वन्स अगेन, पुन्हा एकदा मी राजा असेल. गुड बाय, अलविदा वर्ल्ड, हे जगा.
म्हणजे ह्या उपस्थित असणाऱ्या सर्वांना गुड बाय करतो. ह्या पूर्ण जगाला तो गुड बाय करतो. सी यू अगेन. पुन्हा भेटू आपण. ऑल एक्झिट. आणि असं म्हणल्यावर सगळी एक्झिट होती, पडदा खाली पडतो आणि इथे नाटक हे संपतं. आता यावरून आपल्याला कळतं की हे पूर्णपणे एक कॉमेडी, एक मजेशीर असं नाटक आहे. कारण कोणताही राजा स्वतःला असा सुळावर चढून घेणार नाही. खरं तर या स्टोरीमध्ये काय झालं पाहिजे होतं, जेव्हा चोर म्हणतो की मी चोरी करतोय तेव्हाच राजाने त्याला शिक्षा केली पाहिजे. तर ते चोराचं ऐकून दुसऱ्या माणसांना शिक्षा करायचं ठरवतो. म्हणून हे एक विनोदी नाटक असं आहे. तुम्हाला नक्कीच हे नाटक आवडलं असेल. ही व्हिडिओ खूप चांगल्या पद्धतीने समजली असेल अशी आशा आहे. जर ही व्हिडिओ आपणास आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट करा. आपले बहीण भाऊ, आपले दोस्त, मित्र, मैत्रिणी यांच्यात जास्तीत जास्त शेअर करा. त्यांना सुद्धा या व्हिडिओचा फायदा होऊ द्या. जर आपण अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब सुद्धा करा. केसीसी ऑनलाईन ट्युशनचा जर तुम्हाला हिस्सा बनायचा असेल, आमची ट्युशन जॉईन करायची असेल तर डिस्प्लेमध्ये दिलेल्या नंबरवर कॉल करून तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता. थँक्यू फॉर वॉचिंग. गुड बाय.